हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण तिखट मिठाच्या पुऱ्या करतच असतो, सगळ्या पुरी बटाट्याची भाजी वगैरे करतच असतो। आज आपण मेथीची भाजी करून टाकून पुऱ्या करणारे एकदम खमंग खुसखुशीत अशा होतात। आता हिवाळ्यात मेथी भरपूर प्रमाणात मिळते आणि मेथीचे पराठे आपण करत असतो, पण मेथीची पुरी आणि खोबऱ्याची चटणी किंवा बटाट्याचा रस्सा भाजी केली हा मेनू आपण रोजच चपाती भाजी कंटाळा येतो, तर हा मेनू एकदम छान आहे। मुलांना पण आवडेल, घरात लहानांपासून मोठ्यांना आवडेलच हा मेनू। आता आपण बघूया या मेथी पुरीसाठी लागणारं साहित्य। पण आता मेथी घेतली आहे बघा, ही मेथी आहे आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले आणि बेसन घेतले, तीळ घेतले। आता आपण त्याच्यात मसाला जो टाकणार आहे, आता आपण हा मसाला टाकणार आहे। त्याच्यात आपण ओवा घेतला आहे आणि हळद घेतली, साखर घेतली, जिरं घेतले, हे लाल तिखट मी आहे आणि हा कलर आहे बेडगी मिरची आहे। आणि आपण त्याच्यात तीळ पण टाकूया। हे 3 चमचे तांदळाचं पीठ आहे आणि बेसन आहे आणि तीळ आहे। आता आपण हे सगळं एक एक मिक्स करूया। आपण ही मेथी आणि हे मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यात सगळे मसाले टाकूया। आता आपण पहिले पीठ टाकू, आता आपण याच्यात बेसन टाकूया। 3 चमचे घेतलेले सगळं। बेसनामुळे ना खमंगपणा एकदम पुरीला छान येतो आणि खुसखुशीत होतात। बेसन टाकले आपण। आता तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाच्या पिठाने ना तिखटपणा कमी, तेल कमी पितात पुरी। आणि साखरेमुळे कलर, पुरी साखर टाकली पण साखरेमुळे ना ते पुरीला एकदम कलर एकदम छान होता। तीळ टाकूया, तीळने चव एकदम छान येते। आणि आता आपण हे मसाले जे घेतले, लाल मिरची पावडर, ओवा, जिरं, हळद आणि 2 आपण तिखट प्रकार, एक तिखट आहे आणि एक बेडगी मिरची कलरसाठी, तर आपण याच्यात सगळं टाकून मिक्स करूया। आणि आता आपण मीठ टाकूया, मीठ टाकूया चवीनुसार। आणि आपण आता पहिले साधं पाणी न टाकता भिजूया आणि जसं पाणी लागेल तसं आपण भिजूया। हे सगळं मिक्स करू, तिखट मीठ टाकलं, तांदळाचं पीठ टाकलं आणि आपण ना आता हे पाणी टाकून भिजवून घेऊया, घट्ट भिजवून घेऊया। आणि थोडा आता आपण तेल तापत ठेवलं आहे, आता थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे, तो मोहन टाकूया। मोहन टाकलं आपण, पाणी टाकून भिजवून घेऊया, घट्ट भिजवून घ्यायची। पीठ चपातीसाठी भिजवतो तसं भिजवून घेऊया। खोबऱ्याची चटणी करूया, त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। लसूण घेतले, खोबरं घेतले, तिखट घेतले, जिरं आणि मीठ हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून, लसूण टाकूया आणि तिखट टाकूया। आता तिखट टाकूया, जिरं टाकूया आणि आता देशी पिठे खोबरं टाकून हे सगळं वाटून घेऊया आणि मीठ पण टाकूया। पण हे सगळं मिक्सरमध्ये तिखट, मीठ, हळद, जिरं आणि देशी पिठे खोबरं टाकलं, हे वाटून घेऊया। चटणी रेडी आहे, आपण काढूया बाउलमध्ये। झाली आहे, आपण छान आपला गोळा छान भिजला गेला। आता आपण ह्याच्या पुऱ्या करूया। आपण याला तेल लावून घेऊया। आता आपण लाटायला घेऊ, आता आपण लाटून घेऊया। एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, पण झाली। आपण आताच्या वाटीने हे करूया। तुम्हाला ज्या साईजचे करायचे आहे ते करू शकता तुम्ही, छोट्या मोठ्या। आता आपण याला पुऱ्या झाल्या आहे बघा आपल्या, आपण प्लेटमध्ये काढूया। अशा आपण सगळ्या काढून घेऊया आणि आता तळायला घेऊया। पुरी टाकू पण तळायला। आता काढूया आपण। याच्यात आपण कढीपत्ता पण टाकलाय, मी सांगायचं विसरली तुम्हाला। कढीपत्त्याची पण चव छान येते। ही आपली मेथीची पुरी रेडी आहे बघा।
बघताच क्षणी खायची इच्छा होईल अशी ही मेथीची पुरी होते. तुमच्या घरात ही मेथीची पुरी केली. आपण पराठे करतच असतो मेथीचे आणि मेथीची भाजी करतच असतो, पण अशी मेथीची पुरी केली तर घरच्यामध्ये घरचे लहानांपासून खुशच होतील. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. डब्यासाठी मुलांना देण्यासाठी तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य करा. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला मोटिवेशन मिळते नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देता. थँक्यू. धन्यवाद.